राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता आहे। आज अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये देवगिरीवरती बैठक होणार। पक्षाकडून कागदपत्र गोळा करण्याच्या जिशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांना सूचना। खोक्याचं घर पाडण्यासाठी सरकारनं घाई केली। आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली खंत। घर पाडलेल्या जागेला आज भेट देऊन धस कलेक्टर आणि वन विभागाला जाब विचारणार। महाराष्ट्रामधून औरंगजेबाची कबर हटवा, अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती। पुण्यामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक। विश्व हिंदू परिषदेकडून शिवजयंती दिनी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये विविध गावांमधील लोकांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याचं उघड। 14 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। स्टेटस ठेवणाऱ्यांवरती कारवाईची आमदार कल्याण शेट्टींची मागणी। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीच्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। एसआरपीची एक तुकडी, 2 अधिकारी आणि 15 कर्मचारी बंदोबस्तामध्ये तैनात। कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येकाची तपासणी। साताऱ्यामधल्या संगम माहुली इथल्या महाराणी ताराराणी यांच्या समाधीची दुरावस्था। शासनानं दखल घेऊन समाधीचा जीर्णोद्धार करावा अशी स्थानिकांची मागणी। क्रूरकर्मा औरंगजेबाचं उदात्तीकरण थांबवून कबर काढून टाका। पहिल्यांदा निवेदन, नंतर संभाजीनगरला जाऊन कबर उद्ध्वस्त करू। बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा इशारा। औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा देणारे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना जिल्हाबंदी। 16 मार्च ते 5 एप्रिल 2025 पर्यंत जिल्हाबंदी। छत्रपती संभाजीनगरचे अप्पर जिल्हाधिकारी विनोद खिराळकर यांनी काढले जिल्हाबंदीचे आदेश। नफरतची निशाणी हटवा असं विश्व हिंदू परिषदेनं म्हटलंय। ती कबर काढून फेकून द्या ही आमची भूमिका। औरंगजेबाच्या कबरीच्या संदर्भात मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य। औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरमध्येच राहावी, ती हटवली जाऊ नये जेणेकरून औरंगजेबाचे कारनामे सदैव लक्षात राहतील। मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र जाळून टाकण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे प्रयत्न सुरू आहेत। औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामधून हटवण्यावरून सुरू असलेल्या वादावरती जितेंद्र आव्हाड यांची टीका। सर्व गोष्टीला सरकारचा देखील छुपा पाठिंबा आहे, आव्हाड यांचा आरोप। औरंगजेबाचा थडगं वाचवण्याचा प्रयत्न केला तर हिंदू समाज त्याच थडग्यामध्ये तुम्हाला पुरल्याशिवाय राहणार नाही। अतुल भातखळकर यांचा विरोधकांना इशारा। सरकारनं लवकरात लवकर औरंगजेबाची कबर हटवली नाही तर लाखो हिंदू छत्रपती संभाजीनगरमध्ये कार सेवा करतील। बजरंग दलाचे महाराष्ट्र गोवा संयोजक विवेक कुलकर्णी यांचा इशारा। औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी स्टंट करू नये, सपकाळ यांचं वक्तव्य। 27 वर्ष औरंगजेबाला इथे राहून राज्य करता आलं नाही याचं प्रतीक औरंगजेबाची कबर आहे। एक प्रतीक म्हणून कबरीला हात न लावणं हेच योग्य ठरेल। राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीमध्ये काहीही चूक नाही। औरंगजेबाचं उदात्तीकरण कसं काय होऊ शकतं? औरंगजेबाची मातीची कबर आहे तेवढी ठेवा आणि बाकीचं सर्व बांधकाम काढून टाका। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। आशिष विशाळबाबतचं पत्र आणि लेटर पॅड हे आपलं नसल्याचं सुरेश धस यांचं स्पष्टीकरण। आशिष विशाळ यांचाच कार्यकर्ता असल्याची कबुली सुरेश धस यांच्या पत्राच्या माध्यमातून व्हायरल झाली होती। बीडच्या आष्टीमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या संकल्पनेमधून आम सभेचं आयोजन। आम सभेमधून सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शासन व्हावं याचा ठराव एकमतानं मंजूर। धनंजय मुंडेंच्या निवडणूक शपथपत्राबद्दलच्या करुणा शर्मा यांच्या अर्जावरती 4 एप्रिलला सुनावणी होणार आहे। मुंडे यांनी 2024 मध्ये निवडणूक शपथपत्रामध्ये करुणा शर्मा यांच्या मिळकतीचा उल्लेख नसल्याच्या विषयी याचिका। माणिकराव कोकाटे शिक्षेच्या प्रकरणी कोर्टानं कुठल्या आधारावरती निरीक्षण दिलं माहिती नाही, पण निवडणुकांचा निर्णय हा निवडणूक आयोगाचा विषय। कोकाटेंच्या शिक्षा स्थगितीच्या प्रकरणी न्यायालयाच्या निरीक्षणावरती सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। घाई गर्दीमध्ये कोकाटेंचा निकाल दिलाय। कोकाटेंच्या विरोधामध्ये हस्तक्षेप याचिका करणारे वकील सतीश वाणी यांचा आरोप। याबाबत मी राज्यपालांसोबत पत्रव्यवहार करणार, सतीश वाणी यांची प्रतिक्रिया। निवडणुकीला किती खर्च होतो हे बघण्याचा अधिकार न्यायालयाला नाही, त्यांना फक्त न्याय देण्याचा अधिकार आहे। कोकाटे शिक्षा स्थगितीच्या प्रकरणी न्यायालयाच्या निरीक्षणावरती रोहित पवार यांची प्रतिक्रिया। कोल्हापूर पोलीस प्रशासनाने योग्य तपास केला असता तर कोरटकर गजाआड राहिला असता।
मुधोजीराजे भोसले यांचे कोल्हापूर पोलीस अधीक्षकांना पत्र. मल्हार प्रमाणपत्राच्या निर्णयानंतर खाटीक समाजामध्ये 2 गट. खाटीक समाजाच्या दुसऱ्या गटाकडून राणेंच्या निर्णयाचं स्वागत. मल्हार सर्टिफिकेट दिल्यानं समाजाची ओळख निर्माण होईल. हिंदू खाटीक समाजाच्या प्रतिनिधींची प्रतिक्रिया. मनसेचे नेत्यांची मुंबईमध्ये राज ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली आहे. नाशिकमधले हे सगळे नेते होते. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती संघटना मजबूत करण्याकडे लक्ष दिलं जाणार आहे. दिनकर पाटील यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कारानं सन्मानित केलं जाईल. संस्थानाकडून हा पुरस्कार प्रदान केला जाणार. संत तुकाराम महाराजांच्या 375व्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं होणाऱ्या तुकाराम बीज कार्यक्रमासाठी 2 लाख पुरणपोळ्यांचे मांडे पाठवले. पुण्याच्या डोंगर पायथा इथे आजपासून सुरू होणार तुकाराम बीज कार्यक्रम. घरकुल बांधणाऱ्या लाखो गरजूंना राज्य सरकारनं दिली खुशखबर. घरकुल बांधणाऱ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. हार्बर मध्य रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक. रूळ आणि सिग्नलच्या दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक असेल. हार्बर मार्गावरचा ब्लॉकच्या कालावधीमध्ये सीएसएमटी ते वाशी विशेष लोकल धावेल. मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक आज दुपारच्या नंतर बंद राहील. होळीसाठी आलेल्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय. पाली खोपोली पुणे मार्गावरची अवजड वाहतूक बंद राहील. 1 एप्रिलपासून राज्यामधील सर्व वाहनांना फास्टॅग लावणं बंधनकारक. अन्यथा दुप्पट टोल भरावा लागेल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा निर्णय. महामंडळाने सूचना जारी केल्याची माहिती. बदलापूर कर्जत रेल्वे मार्गावरील 3ऱ्या आणि 4थ्या मार्गाचा विस्तार आणि कार्यक्षमता सुधारण्याचा निर्णय. मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार. या प्रकल्पामुळे माल वाहतुकीच्या दृष्टीनं महत्त्वाच्या ठिकाणांच्या कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ अपेक्षित आहे. उत्तर मुंबईमध्ये एकही नवीन झोपडपट्टी उभारली जाता कामा नये. अनधिकृत बांधकामांवरती कठोर कारवाई केली जावी. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे निर्देश. पीएपी अंतर्गत नवीन घरांच्या चाव्यांच्या वाटपाच्या सोहळ्यामध्ये ते बोलत होते. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेमधील 122 कोटींच्या घोटाळ्याचं प्रकरण. आरोपी कपिल देधियाला अटक. मुंबई पोलीस आणि वडोदरा पोलिसांनी संयुक्तपणे केली कारवाई. एबीपी माझाच्या बातमीनंतर ठाणे महानगरपालिकेला जाग आली आहे. गेल्या 5 वर्षांमधील लेखापरीक्षण अहवालाविषयी खुलासा. 2020 ते 2024 पर्यंत लेखापरीक्षणाचं कामकाज पूर्ण झाल्याची माहिती. सोलापूरमध्ये सलग 3ऱ्या दिवशी तापमान 40 अंशांवरती. आज 40.3 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. परभणी जिल्ह्यामध्ये 3 दिवसांपासून उष्णतेची लाट. परभणीचे तापमान 38 अंशांवरती आणि नागरिक हैराण. सरकारी शाळेमधील 1ली ते 8वीच्या परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये घ्या. आमदार प्रवीण स्वामी यांची मागणी. मराठवाडा आणि विदर्भामधल्या परिस्थितीचा अभ्यास न करता एसी केबिनमध्ये बसून आमच्यावरती धोरण लादलं जात आहे. आमदार स्वामी यांनी व्यक्त केली खंत. धाराशिवमध्ये 500 बेडच्या रुग्णालयांसाठी अर्थसंकल्पामध्ये 1,000ची तरतूद. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी राज्यामधील सरकारचा खेळ सुरू असल्याची खासदार ओमराजे निंबाळकर यांची टीका. बीडच्या स्वराज नगर भागामध्ये शिक्षकानं फेसबुक पोस्ट करून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांकडून तपास सुरू आहे. बीडमध्ये पगार न मिळाल्यामुळे एका शिक्षकाची आत्महत्या. आपचे विजय कुंभार यांनी एक्स वरून दिली माहिती. 8 वर्ष शाळेसाठी काम केल्यावरती पगाराबाबत विचारल्याच्या नंतर फाशी घे असं उत्तर मिळालं. शिक्षकानं चिठ्ठीमध्ये ही माहिती लिहिल्याचा कुंभार यांचा दावा. महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या शेतकरी आणि शिक्षक आत्महत्या ही चिंताजनक बाब आहे. सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मुख्यमंत्र्यांना अनेकदा विनंती केली आहे. सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. नक्षलवाद्यांच्या घातपाताचा डाव गडचिरोली पोलिसांनी उधळून लावलाय. जमिनीमध्ये पुरून ठेवलेली स्फोटकं निकामी. भामरागड तालुक्यामधल्या कवंडे पोलीस मदत केंद्रामध्ये तैनात असलेल्या विशेष अभियान पथकाच्या जवानांची कारवाई. विरार मांडवी हद्दीमध्ये प्रवासी बॅगमध्ये महिलेचं धड विरहित मुंडकं आढळलं आणि त्यामुळे खळबळ माजली आहे. 24 तासामध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे. कौटुंबिक वादामधून पतीनं पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याचं उघड झालंय.
माथेरानमधील मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसाठी असलेल्या विश्रामगृहामध्ये रेल्वे कर्मचाऱ्याची मोबाईल वादामधून हत्या, दोघांना अटक, माथेरान पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पनवेलमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीवरती कार चालकाकडून अत्याचार, आरोपी अमोल पदरत याला अटक. बसस्टॉपवरती नेऊन सोडतो असं सांगून आरोपीनं विद्यार्थिनीला गाडीत बसवलं होतं. नाशिकमध्ये मुजोर रिक्षा चालकाला साथीदारांसह पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षा चालकानं शालिवार चौकामध्ये कार चालकांशी हुज्जत घालत केली होती मारहाण. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याच्या नंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. हिंगोलीच्या सेनगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं ढोल बजाव आंदोलन. घरकुल लाभार्थ्यांना अव्वाच्या सव्वा दरानं रेती विकत घ्यावी लागते, त्यामुळे अवैध रेती उपसा बंद करण्याची मागणी. ठाण्यामध्ये शाळकरी मुलांकडून महागडी कार चालवत असतानाचा व्हिडिओ व्हायरल. मालक आणि चालकाकडून 10,000 रुपयांचा दंड वसूल. माझाच्या बातमीनंतर वाहतूक विभागाकडून कारवाईचा बडगा. रायगड इथल्या महाड वरंद घाटामध्ये एसटी बसचा अपघात. 15 ते 20 प्रवासी जखमी. जखमींवरती महाड रुग्णालयामध्ये उपचार सुरू. घाटामधील तीव्र वळणावरती चालकाचा ताबा सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती. वरंद घाटातील एसटी अपघातामध्ये जखमी प्रवाशांची मंत्री भरत गोगावले यांनी भेट घेतली आहे. अपघाताची चौकशी करण्याचं गोगावलेंचं आश्वासन. घाटमाथ्यावरती नव्या बसेस देण्याच्या मंत्री गोगावले यांच्या सूचना. जळगावच्या चोपडा तालुक्यामधील अंकलेश्वर बुरहाणपूर राज्य महामार्गावरती प्रवासी बसची कंटेनरला मागून जोरदार धडक. अपघातामध्ये 9 प्रवासी जखमी झालेत. बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नामध्ये अपघात झाल्याची माहिती. जळगावच्या 40गावमध्ये एका शाळेमध्ये संस्था चालकाकडून लूट. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारामधून दमदाटी करून 1 कोटीपेक्षा अधिक रुपयांची लूट करण्यात आली आहे. आरोपी अशोक खलाने याला पोलिसांनी अटक केली आहे. वाशिमच्या आसेगाव ते धानोरा मार्गावरच्या फाळेगाव जवळ धावत्या कारच्या इंजिनाला आग लागली. इंजिनाजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कारनं पेट घेतल्याची माहिती. आगीमध्ये कारचं नुकसान. समृद्धी महामार्गावरती पालखेड गोळवाडी शिवारामध्ये भरधाव कारनं अचानकपणे पेट घेतला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कार जळून खाक. नाशिकच्या सटाणा तालुक्यामधल्या जुनी शेमळी इथे धनदाई माता डोंगरावरती आग लागली. आग भडकल्यामुळे डोंगरावरील अनेक वृक्ष आणि नैसर्गिक साधन संपत्ती जळून खाक. रायगडच्या रोहा इथल्या शेडसई गावामध्ये गुरांच्या गोठ्याला आग लागली. 26 बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झालाय. वणव्यामुळे आग लागल्याची माहिती. लाखो रुपयांचं नुकसान. वसई पश्चिमेमधल्या दत्तानी मॉल आयटी पार्कच्या मागच्या झोपडपट्टीला सुद्धा आग लागली होती. या आगीमध्ये 25 झोपड्या जळून खाक झाल्या. चंद्रपूरच्या घोडाझरी तलावामध्ये बुडून 5 जणांचा मृत्यू. तलावामध्ये अंघोळीसाठी गेले असता घडली घटना. तमिळनाडूचे नेते हिंदीला विरोध करतात, मात्र तमिळ चित्रपट हिंदीमध्ये डब करून पैसे कमवतात. हे लोक ढोंगी आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांची तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावरती टीका. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लॅक्सन आजपासून 5 दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावरती. सोमवारी लॅक्सन पंतप्रधान मोदींशी भारत न्यूझीलंड संबंधांवरती चर्चा करतील. डोनाल्ड ट्रम्प उचलणार मोठं पाऊल. 41 देशांना अमेरिकेमध्ये करणार प्रवेश बंदी. या संदर्भातील याद्या तयार करण्यात आल्याची ही माहिती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लागला पत्रकाराचा माईक. जॉईंट बेस अँड्र्यूज इथे विमानामध्ये बसण्यापूर्वी ट्रम्प पत्रकारांशी संवाद साधत होते आणि या घटनेच्या नंतर ट्रम्प यांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त होती आहे. अमेरिकन सेंट्रल कमांड फोर्सेस आणि इराकी इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी फोर्सेसच्या संयुक्त कारवाईमध्ये आयसिसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक अबू खदीजा याचा मृत्यू झालाय. खदीजावरती जगभरामधल्या कारवायांची जबाबदारी होती. या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलाय. वुमेन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केलाय. या स्पर्धेमध्ये मुंबई इंडियन्सने दुसऱ्या वेळेला जेतेपद पटकावलंय, तर दिल्ली कॅपिटल्सचं जेतेपदाचं स्वप्न हे तिसऱ्या वेळेला भंगलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.